मी 48 तासांपेक्षा जास्त काळ उलटून देखील प्रशांत कोरटकर पोलिसांना काही सापडलेला नाही। कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांच्या शोध मोहिमेला अद्याप अपेक्षित यश आलेलं नाही। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशातल्या इंदोर बालाघाटमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली आहे। नागपूर पोलिसांचं एक पथक बालाघाट तर कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपूरमध्ये शोध मोहीम राबवतंय। तर प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास गनिमी काव्यानं आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय। तर बारामती सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लोकशाही पद्धतीने व्हावी, एकाच घरात दोन पॅनल होत असल्यामुळे सभासद योग्य तो न्याय करतील, मतदाराच्या मतदानाचं खरं महत्त्व मिळावं असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी करत पवार कुटुंबियांना लक्ष्य केलं। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत अभिवादन केलं। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष बांधील असल्याची प्रतिज्ञा केली। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आता बघूया सकाळच्या 100 बातम्या। स्वारगेट डेपोमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर एसटी प्रशासनासोबत सरकारवर सुद्धा टीकेचा भडीमार होतोय। त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी तातडीची बैठक घेत राज्यातील एसटी डेपोंचे सुरक्षा ऑडिट तात्काळ करण्यात यावं असे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत। त्याचसोबत भंगार गाड्या तातडीनं हटवा असेही आदेश दिलेत। दरवर्षी होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरू झालाय। राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांवरती पोहोचलंय, तर मुंबईसह कोकणात उन्हाचे चटके जाणवत असल्यामुळे नागरिक हैराण झालेत। लसणाचा दर मागील 2 महिन्यामध्ये 400 रुपये प्रति किलोवरती पोहोचला, मात्र आता आवक वाढल्यामुळे दर 80 ते 100 रुपये प्रति किलोवरती आलाय। त्यामुळे सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर आणि परिसरात ऐतिहासिक स्थळांवरती प्री वेडिंग शूटसाठी भारतीय पुरातत्व विभागानं नवीन नियम लागू केलेत। या नियमानुसार आता इथे प्री वेडिंग शूटसाठी 35,000 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे। त्यासोबतच किमान 7 दिवस आधी बुकिंग करणं आवश्यक आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र सीआयडीकडे बीडच्या मकोका न्यायालयात दाखल करण्यात आलंय। हे दोषारोपपत्र 1000 पानांचे विशेष तपास पथकानं 8 जणांविरोधात आरोपपत्र सादर केलं। सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी आता युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत आहे। यामागचा उद्देश वयोवृद्धांना आर्थिक स्थैर्य मिळावं हा आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाची 2023-24 ची संचलन तूट 766 कोटींवर गेली आहे। या आर्थिक वर्षात मार्गावर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये स्वमालकीपेक्षा ठेकेदारांच्या बसची संख्या जास्त आहे। त्यामुळे पीएमपीला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याचं लेखापरीक्षण अहवालातनं दिसतंय। भारत आणि पाकिस्तान संघ या वर्षात पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आशिया क्रिकेट काउन्सिल आशिया कप 2025 स्पर्धा सप्टेंबरच्या 2ऱ्या ते 4थ्या आठवड्यादरम्यान घेण्याचा विचार सुरू आहे। महाकुंभानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक नवीन नावं नोंदवली आहेत। महाकुंभात एकूण 4 नवीन विश्व विक्रम झाले, त्यापैकी 3 विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालं। तामिळनाडूवरती हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांचा आम्ही प्राणपणानं विरोध करू। हिंदी भाषा हा मुखवटा आणि त्याच्या आड दडलेली संस्कृत भाषा हा खरा चेहरा आहे। हिंदीनं 25 भाषा संपवल्या आहेत, त्यामुळे आम्ही तमिळचं रक्षण करू असं वक्तव्य एम.के. स्टॅलिन यांनी केलं। युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांना अमेरिकेतनं दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसंबंधीचे 90% करार संपुष्टात येतील। त्या माध्यमातून $60 अब्ज ची मदत बंद केली जाते असा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय।